9/1/2026 रोजी आपण आज तहसीलदार साहेब पेठ यांना आपण आज तक्रारी अर्ज दिला आहे. त्या तक्रारीचा संदर्भ म्हणजे असा आहे की पेठ तालुक्यातील जे पेठ तालुक्या हद्दीतील ई सेवा केंद्र आहेत ते शासन मान्य दरापेक्षा जास्त शुल्क आकारले जातात. या संदर्भात आपण तक्रारी अर्ज केला आहे. तर ह्या तक्रारीचा आपलं एकच म्हणणं आहे की जे काही सेवा केंद्र आहेत पेठ तालुक्यामध्ये उत्पन्नाचा दाखला असो, जातीचा दाखला असो, रहिवासी दाखला, नॉन क्रिमिनल आणि सर्व प्रकारचे शासकीय फॉर्म भरायचे. तर हे सेवा देत असताना, ह्या शासकीय सेवा देत असताना शासनाच्या ठरलेल्या प्रमाणात दरापेक्षा जास्त शुल्क नागरिकांकडून घेतले जात आहे. तर हे निदर्शनात आले आहे. बरेच जण म्हणत होते की आपल्या पेठ तालुक्यामध्ये जे सेवा केंद्र आहेत तर दरापेक्षा जास्त शुल्क आकारले जाते. तर आपण तहसीलदार साहेब यांना अर्ज केला आहे. त्यामध्ये असं सांगितलं आहे की शासन मान्य दरापेक्षा जे दर फलक आहेत ते स्पष्टपणे लावलेले दिसावेत. ते जे आज कुठंच नाहीत लावलेले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक वेळा नागरिकांना पावती दिली जात नाही, तर ती पावती दिली जावी. आणि गरीब व सामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक होत आहे. तर ह्या गोष्टी सर्व थांबाव्यात, त्यासाठी आपण तक्रार केली आहे. तर तहसीलदार पेठ साहेब हद्दीतील सेवा केंद्र तपासणी करून योग्य ती चौकशी करावी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असं आपल्या विरोधात असून नागरिकांच्या हिताला बाधा आणणारी आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्ती निस्वार्थाने सामाजिक कार्य म्हणून ही तक्रार करीत आहे आपण. तरी ही सेवा केंद्राची जी तपासणी आहे ती योग्य करावी, त्यानंतर त्याची चौकशी करावी आणि आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अशा आपण तहसीलदार पेठ साहेब यांना आपण तक्रारी अर्ज केला आहे. तर याचा काटेकोरपणे लागू करण्यात निर्देश द्यावे, जेणेकरून भविष्यात कोणत्याही नागरिकाची फसवणूक होणार नाही, अशा आपण तहसीलदार साहेब पेठ यांना विनंती केली आहे. धन्यवाद.